विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहता इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो LLB 3 इयर आणि LLB 5 इयर 2025 साठी कॅप रजिस्ट्रेशन आता क्लोज झालेलं आहे. LLB 3 इयर साठी हे 21 तारखेला क्लोज झालेलं आहे, तर LLB 5 इयर साठी 18 तारखेला क्लोज झालेला आहे. यासाठी तारीख पे तारीख दोनदा मिळालेली होती, एक्सटेन्शन मिळालेलं होतं आणि फायनली आता हे रजिस्ट्रेशन क्लोज झालेलं आहे. तर मग आता विद्यार्थ्यांचा ज्यांचा फॉर्म लॉक झालेला आहे व्यवस्थित त्यांचा प्रश्न आहे की मेरिट लिस्ट केव्हा लागणार आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट मध्ये डिस्क्रिपन्सी आलेली आहे, काहीतरी रिजेक्शन मार्क आलेला आहे आणि त्यांना आता नव्याने डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर ते डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, त्याचबरोबर मेरिट लिस्ट केव्हा लागेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं आणखीन रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊ शकलं नाही, त्यांचा फॉर्म लॉक झालेला नाही, त्यांनी काय करायचंय याविषयी देखील माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा या ऑफिशियल वेबसाईटला येतो तर आपल्याला इथं नवीन कुठलं एक्सटेन्शन भेटत नाहीये, तर शेवट ही 21 तारीख इथं दिलेली आहे. तर आता रजिस्ट्रेशन हे क्लोज झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. मग आता जर आपण खाली पाहिलं इथं डॅशबोर्ड मध्ये, तर यावेळेस 57,892 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. त्यापैकी फक्त 51,334 विद्यार्थ्यांचा फॉर्म सक्सेसफुली लॉक झालेला आहे. म्हणजे आणखीन 6 ते 6,500 विद्यार्थ्यांचा फॉर्म लॉक करायचं राहिलेलं आहे. मग अशा विद्यार्थ्यांना आता काय करायचं आहे, तर मित्रांनो तुम्ही आता एकतर तो फॉर्म तुमचा लॉक करू शकत नाही, त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकत नाहीत, कारण आता डेट निघून गेलेली आहे. असे विद्यार्थी थर्ड राऊंड वेळेस जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील नसतील तर ते अरेंज करून घ्या. थर्ड राऊंड वेळेस परत एकदा रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला वेळ दिला जाईल, तर तेव्हा तुम्ही ते डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून फॉर्म कन्फर्म करू शकता. तुम्हाला म्हणजे जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु ऍप्लिकेशन लॉक करायचं राहिलंय, अशा विद्यार्थ्यांना आता कुठलाही चान्स नाही. पण या ऍप्लिकेशन लॉक केलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 37,213 विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड आहेत. आणखीन 3 दिवसाचा टाइम आपल्याकडे आहे. 23, 24, 25 या 3 दिवसामध्ये आणखी बरेचसे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड होतील. परंतु आता जे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड होत आहे त्याच्यामध्ये रिजेक्शन रिमार्क येत आहे. स्कोर कार्ड विषयी असेल, सीईटी च्या ऍप्लिकेशन फॉर्म विषयी असेल आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट मुळे, कॅन्डिडेचर टाइप डॉक्युमेंट मुळे हे फॉर्म रिजेक्ट होत आहेत किंवा त्यांचं ते डॉक्युमेंट रिजेक्ट होत आहे आणि त्यांना ते परत एकदा करेक्शन करून अपलोड करा असे कमेंट येत आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे 21 तारीख ही लास्ट होती आणि LLB 5 इयर साठी 18 तारीख लास्ट होती. पण मग आता तुम्ही जर कॅन्डिडेट मध्ये लॉग इन मध्ये गेलात आणि तो फॉर्म अनलॉक करायचा प्रयत्न केलात तर तो लॉक होत नाहीये. मग तुम्ही इथं अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करताय तर तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन येतंय, पॉपअप येतंय, ऍप्लिकेशन फॉर्म अनलॉक इज क्लोज्ड. आता तुम्ही हा अनलॉक करू शकत नाही आणि हा फॉर्म अनलॉक केल्याशिवाय डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही. मग हे डॉक्युमेंट अपलोड आता कसे करायचे, तर मित्रांनो तुम्हाला हा चान्स मिळणार आहे डॉक्युमेंट अपलोड करण्याचा, घाबरून जाऊ नका. पण तो केव्हा, तर मी पाठीमागे पण सांगितलंय, हे पाठीमागच्या वर्षाचं शेड्यूल आहे LLB 3 इयरचं. तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं, ई स्क्रुटिनी होते आणि त्यानंतर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट. आता गेल्या वर्षी 28 जुलैला ही पब्लिश झाली होती. या वर्षी पण याच तारखेच्या आसपास ते पब्लिश होईल आणि हे पब्लिश झाल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंट मध्ये पहा अशा प्रकारचं रिमार्क येणार आहे, डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी. हे तुमचं सर्व अल्फाबेटिक लिस्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. तुमचं सिरियल नंबर दिसेल, ऍप्लिकेशन आयडी दिसेल, नाव दिसेल, मेल फिमेल, जन्मतारीख, कॅन्डिडेचर टाइप, तुमचे मार्क्स असतील, किती पर्सेंटाइल पडलेले आहेत ते सर्व दिसेल आणि डॉक्युमेंट स्टेटस मध्ये डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असा ऑप्शन येईल. ज्यांचा अशा प्रकारचा ऑप्शन आहे मग त्यांच्यासाठी एक सुविधा दिलेली असते, ती म्हणजे रिसॉल्विंग ग्रॅव्हेन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट. कॅन्डिडेट टू
edit the application form and upload required documents through candidate login if required. जर डॉक्युमेंट मध्ये काही अशी तफावत असेल तर किंवा कोणाचे काही अडचणी असतील, ग्रॅव्हन्सेस असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ते परत एकदा फॉर्म एडिट करून त्यांचे डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. ते केव्हा अल्फाबेटिक लिस्ट पब्लिश झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 2 ते 3 दिवसाचा टायमिंग तुम्हाला दिला जाऊ शकतो. तर यावेळेस देखील 29-30 तारखेच्या दरम्यान हे रिसॉल्विंग ग्रॅव्हन्सेसचा पिरियड असणार आहे. हा ऑथेंटिक केव्हा सुरू होईल आणखीन सीईटीसीने डिक्लेअर केलेलं नाही. हे जेव्हा सुरू होईल तेव्हा मग आपला फॉर्म हा कशा प्रकारे एडिट करायचा, कसा अनलॉक करायचा आणि डॉक्युमेंट अपलोड करून परत कसा लॉक करायचा याविषयीची सविस्तर माहिती जेव्हा कॅपची नोटिफिकेशन येईल, ही प्रोसेस सुरू होईल तेव्हा तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.